तुम्ही बोला ना काहीतरी. मला ॲक्च्युली आपलं बोलणं सुरू व्हायच्या आधी तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. का? सुभद्रा आई जे काही बोलल्या आणि वागल्या ते अजिबात बरोबर नव्हतं म्हणून. अहो नाही नाही, ठीक आहे म्हणजे. सर कॉफी. हां प्लीज. थँक्यू. हे बघा म्हणजे हो, एवढा काही मोठा विषय नाही आहे आणि आम्ही पण नाही फार मनाला लावून घेतलेलं. तुम्ही घ्या ना, कॉफी घ्या ना प्लीज. मी आलेच. हां हां सॉरी. अगं काय केलंस तू? नीट बघून चालता येत नाही का? अहो इतकं का चिडताय तुम्ही? मी मुद्दाम केलेलं नाहीये आणि माझ्या पाठीला काही डोळे आहेत का? मला कसं दिसणार आहे तुम्ही पाठवून येताय ते? एक तर तू माझी कॉफी सांडवलीस आणि वरून तू माझ्यावर चिडतेस. अहो तुमची कॉफी सांडली आहे त्यात माझी काय चूक आहे? तुम्हाला समोर बघून चालता येत नाही का? ए बाई, मी समोर बघूनच चालत होती. तू अचानक उठलीस. तुला कळत नाही का इकडे तिकडे बघून उठायला? अहो ऐका ना ताई, हे बघा असं चिडून काही होणार नाहीये. तू मला शिकवणार आता? बरोबरच बोलतेय ती. काय चुकीचं बोलतेय? तुम्हाला फार हौस आहे वाटतं भांडायची. दादा उठ आणि बोल. थांबा. थांबा. आता याच कॉन्फिडन्स मध्ये बोल. उगा फाटक्यात पाय घालू नका. कशाला उगाच भांडण काढताय? बोलतो. अरे आता बोल ना. हे बघा बाई, तुम्ही कारण नसताना भांडण वाढवताय. कारण नसताना? तुम्हाला डोळे नाही आहेत का हो? माझी कॉफी सांडलेली दिसत नाही तुम्हाला? अहो बाई, पण तुमची पण चूक आहे ना. तुमच्या डोळ्यात की बटाटे. अहो तुमची चूक आहे. तुमचे डोळे. आणि आणि माझी होणारी बायको मुद्दाम करेल का? हां आणि माझी हे आणि ह्या तरी का मुद्दाम करतील ना असं? हां मग मला हौस आहे का कॉफीत आंघोळ करायची? मग काय प्रीतीला हौस आहे कॉफीने आंघोळ घालायची? अहो मग प्रीतीला हौस आहे का तुमच्या कपड्यावर कॉफी टाकायची?